राज्यात कांद्याच्या पडलेल्या दरावरून शेतकरी सध्या आक्रमक झालेत आणि या कांदा उत्पादकांसाठी आता आमदार रोहित पवार मैदानात उतरलेत। रोहित पवारांच्या नेतृत्वात आज कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। रोहित पवार लासलगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि रोहित पवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आता भेट घेणार आहेत। त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। सुदर्शन, रोहित पवार हे या ठिकाणी पोहोचले असल्याचं कळतंय। काही वेळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट होईल। काय साधारण मोर्चाचं नियोजन आहे? काय नेमकी रणनीती मोर्चाची आहे? हो, अगदी खरं आहे। थोड्याच वेळापूर्वी रोहित पवार यांचं कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या कार्यालयामध्ये आगमन झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाशिकच्या बाजारपेठ असेल किंवा महाराष्ट्रामधल्या सर्व बाजारपेठा असतील कांद्याचे दर हे सातत्याने कोसळत आहे। शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आणि लागवड यामध्ये सांगड त्यांचा बसत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता कांदा उत्पादक शेतकरी आणि अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी कांदा संदर्भात आंदोलनं होत होती। या पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दाखल होऊन आंदोलनाची दिशा ठरवली आहे। थोड्याच वेळात आता सध्या रोहित पवार यांचे पदाधिकाऱ्यांशी सोबत एक बैठक सुरू आहे आणि त्यानंतर साधारण 9:30 नंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। ठीक, जरूर या सर्व आंदोलनावर लक्ष ठेवून रहा। वेळोवेळी आपण ह्या आंदोलनामधून ताजी माहिती जाणून घेत राहू, सगळ्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सुदर्शन खिल्लारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।